जय जय रघुवीर समर्थ। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे। पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणूनी जनी मागुता जन्म घेते। जय जय रघुवीर समर्थ। मनाच्या श्लोकाच्या या सिरीज मध्ये आपण आज 16व्या श्लोकावर पोहोचलो आहोत। आपल्याच मनाशी आपलाच संवाद घडवत, आपल्याच मनाबद्दल आपल्यालाच सावध करत, आपल्याच साधनेसाठी, आपल्याच उपासनेसाठी, आपल्याच प्रगतीसाठी, आपल्याच आत्मजडण आणि घडणीसाठी, आपल्याच कल्याणासाठी समर्थ रामदास स्वामी एक सुंदर टिप, एक सुंदर सल्ला, एक सुंदर उपाय आपल्याला सुचवत आहेत। आणि हे करत असताना आपली कान उघडणी करतायत छानपैकी। आपल्याला सांगतायत की तुम्ही सत्याला सामोरं जा, फेस द रियालिटी। आणि जोवर आपली ही मानसिकता तयार होत नाही तोवर 205 श्लोकांपर्यंत आपल्याला जायचंय। म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाला घडवण्यासाठी आपल्याला जे आशीर्वाद रूपी मनोबोधाचे हे श्लोक दिलेले आहेत ना, ही एक अशी प्रचंड आत्मग्लानीसाठी, आत्मशुद्धीसाठीची एक निर्मिती आहे, ज्यामुळे स्वतःला निश्चितपणे या मार्गावर, अध्यात्माच्या मार्गावर लीलया आपल्याला नेता येऊ शकतं। बघा, आपण सगळेजण आयुष्य जगण्यामध्ये बिझी आहोत, मानलं। पण आयुष्य जगणं म्हणजे फक्त शोक वाहणं आहे का? हाही विचार आपल्याला करणं भाग आहे। आज नाही तर उद्या जीवनाची दोर संपणार आणि मृत्यूला सामोरं जावं लागणार, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। परंतु ज्या घरामध्ये मृत्यू घडतो त्यावेळेस त्या घरातले सगळे लोक शोक करत बसतात, हे तुम्ही पाहिलं असेल। आता तुम्ही म्हणाल मग शोक नाही करायचं तर काय आनंदाने नाचायचं? अहो, मृत्यू प्राप्त झाल्यानंतर त्या माणसाला आता कशाचीही कल्पना नसणार की त्याच्या माघारी काय होणार। आपण शोक वाहू किती दिवस? चला, सूतकाचे पूर्ण 14 दिवस सुद्धा मी गृहीत धरले। पण प्रॅक्टिकली आजच्या युगामध्ये आपण जर का पाहिलं तर आपण त्या माणसाला अग्नी देऊन वापस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या आयुष्याची आव्हानं आपल्याला खुणावत असतात आणि आपण हळूच तो शोक बाजूला ठेवतो आणि आपल्या कामाला लागतो। पण मनामधल्या आठवणी ज्या भूतकाळामध्ये त्या माणसाने आपल्याला दिलेल्या आहेत, त्या आठवणी मात्र जात नाहीत। आणि त्या आठवणी उगाळत उगाळत तो शोक आपण आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणांपर्यंत घेऊन जाणार आहोत, याची कल्पना आपल्याला यायला पाहिजे। ही पहिली लाईन सांगते की माणूस आला जन्माला, तो जगला आणि तो जगल्यानंतर त्यांनी कल्याण केलं, अनेक लोकांचं भलं केलं, आपल्यालाही जन्माला घातलं, आपल्यासाठी खूप काही कष्ट, काबाड कष्ट केले, खूप काही खस्ता खाल्ल्या, परंतु त्याचा शोक आपण वाहतो आहोत का त्यांनी जे दिलं त्याच्यावर अजून मल्टिप्लाय करत, गुणाकार करत आपण त्याच्या कर्तृत्वाला, आपल्या कर्तृत्वाने अजून झळाळी देत आपला जन्माचं सार्थक करतो आहोत, हे आपण पाहायला हवंय। म्हणून ही पहिली ओळ समर्थांनी आपल्याला सांगितली आहे की आपल्या जगण्याचा अर्थ हा नाही की आपण शोक करत जगावं। आपल्या जगण्याचा अर्थ आहे की आपण जेव्हा जगतो आहोत तेव्हा तो शोक बाजूला ठेवून कर्तृत्ववान व्हावं। आपण आपलं कार्य अशा प्रकारे उभं करावं जेणेकरून मरावे परी कीर्ती रूपी उरावे, हे आपल्याला द्विगुणित
अनंत गुणित करता यावं यासाठी ही पहिली लाईन आपल्या चेतनेच्या, आपल्या सजगतेच्या, आपल्या सतर्कतेच्या क्षेत्रामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याच मनाला आणून सांगायला सांगतात. हे विसरू नका की जसा त्या माणसाने आपली इहलोकीची यात्रा संपवली तशी एक दिवस आपली सुद्धा इहलोकीची यात्रा संपणार आहे, बरं का, लक्षात ठेवा. पण त्या माणसाची इहलोकीची यात्रा संपली रे संपली की आपण पुन्हा बेशुद्धपणे जगायला तयार आहोत ही गोष्ट कृपया करू नका, असा संदेश इथं मला तरी मिळाला. जेव्हा आपण आपल्या उपासनेमध्ये प्रत्येक गोष्ट सतर्कपणे, सजगपणे करू, जेव्हा आपली निदध्यासना, आपलं ध्यान अत्यंत कॉन्शियसली, अत्यंत सजगपणे, अत्यंत जागृतावस्थेत करू, तेव्हा आपल्याला स्वतःचा खऱ्या अर्थाने अर्थ कळायला लागतो, जीवनाचा अर्थ कळायला लागतो. हे दुःख खूप क्षणिक आहे, आनंद सुद्धा खूप क्षणिक आहे, शाश्वत आहे तो आपल्यामध्येच स्थित असलेला परमात्मा, ते ब्रह्म, हे हळूहळू जाणायला लागतं. आणि म्हणून जेव्हा एखादा माणूस जातो तेव्हा आपण काय करतो, तो गेला म्हणून संताप व्यक्त करतो, त्या देवाला शिव्या द्यायला सुरुवात करतो, का बरं तू घेऊन गेलास, का बरं मला एकट्याला सोडून गेला, असा त्यालाच प्रश्न विचारतो. हा जो क्षोभ आहे ना, हा क्षोभ आपल्या हतबलतेपोटी आलाय की आपल्या हातात मृत्यू नाही हे सगळ्यांना माहिती आहे, आपल्या हातात जन्म नाही हेही सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपण ते गृहीत धरल्यामुळे की जणू काही आपण आणि आपल्याला मिळालेल्या सर्व लोकांची साथ सुद्धा आपल्याला कायमची मिळणार आहे, हा आपला मनाचा कमकुवतपणा, हा बेशुद्धीत जगण्याचा आपला प्रघात, आपली प्रॅक्टिस, आपली रोजची योजना, आपली रोजची अंमलबजावणी, आपली रोजची आयुष्य जगण्याची पद्धत आपल्याला या क्षोभाला सामोरं जाण्यासाठी उद्युक्त करते. म्हणून आपण काय समजायला पाहिजे, हा विषय महत्वाचा आहे की आपण एखादा माणूस गेल्यानंतर त्याचा शोक वाहतोय, हे विसरून चाललोय की आपणही काळाच्या याच ओघामध्ये, प्रवाहामध्ये वाहत वाहत एक दिवस त्या मृत्यूला प्राप्त होणार आहोत. मग या गोष्टीचा, जन्म आणि मृत्यूचा क्षोभ का बरं करतो, संताप का बरं करतो, क्रोध का बरं करतो, रागराग का बरं करतो, चिडचिड का बरं करतो, कारण आपण हतबल आहोत. आणि एवढं सगळं होऊन या जन्म मृत्यूमध्ये, या पूर्ण जीवनामध्ये आपण आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला हे कळायला पाहिजे की तो जो गर्भावस्थेतला आपण होतो तोही असाच हतबल होतो. थोडा मोठा झाल्यानंतर अजून त्या हतबलपणाची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे होती. आणि शेवटी हे जमायला पाहिजे होतं, कळायला पाहिजे होतं की सर्व करता करविता तोच आहे, तूच करता आणि करविता. हे आपण मान्यच करत नाहीये. आपण काय समजतोय की सगळं काही मीच करतोय, सगळं काही माझ्याचमुळे चालू आहे, सगळं काही त्याच्याचमुळे चालू होतं जो गेला. त्यामुळे या सगळ्या भ्रमावस्थेमधनं जागे व्हा आणि जन्म जर का मागणार असाल तर तो जन्म आपल्याला पुन्हा एकदा मिळावा ही इच्छा असेल तर ती आपल्याच नव्हे तर सगळ्यांच्या मुक्तीसाठी, सगळ्यांच्या मोक्षासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी, सगळ्या या जगाच्या व्यवस्थित समजून उमजून घेण्याच्या वृत्ती चांगल्या अजून वृद्धिंगत व्हाव्या यासाठी तो जन्म आपल्याला मिळावा, असं आपल्या मनात किमान एक अंकुर जरी फुटला तरी सुद्धा समर्थांच्या या संदेशाचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं असं म्हणता येईल. लक्षात घ्या, आपल्याला माणसाचा जन्म 84 लक्ष योनींनंतर मिळतो. तो उगाचच मिळतोय का? दुःख कोणाला नाहीये? अगदी कीटकाला सुद्धा दुःख आहे, प्राण्यांना सुद्धा दुःख आहे, तसंच माणसाला पण दुःख आहे. माणसाला दुःख आहे की एक एक जीवनाची अवस्था, अगदी गर्भावस्था, त्यानंतर बाल्यावस्था, त्यानंतर यौवन अवस्था, त्यानंतर प्रौढावस्था आणि त्यानंतर वार्धक्यावस्था, यातनं कोणाची सुटका झाली आहे का? नाही. वार्धक्यावस्थेनंतर मृत्यू कोणाला सुटलाय का? नाही. मग आपण जेव्हा सतत पुढे जातो आहोत तेव्हा आपल्या हातामध्ये जे वर्तमान आहे त्या वर्तमानाचं सोनं कसं करता येईल याचा आपण विचार करायला हवाय.
आजच्या घडीला आज माझी साधना, माझी उपासना, माझ्या मनातलं प्रेम, माझ्या मनातली भक्ती त्या ईश्वरापोटी, त्या ब्रह्मासाठी किती आवश्यक आहे, जेणेकरून माझ्यातलंच तो ब्रह्म मला प्राप्त झाला पाहिजे. साधनेचं मूळ इप्सित तर हेच आहे की सर्व काही एकच आहे. बाहेर ईश्वराची जेव्हा आपण आराधना करायला जातोय तेव्हा मनातला हा शोक बाजूला चाललाय का, आपल्या मनातला हा क्षोभ बाजूला चाललाय का, याचा विचार करूयात आणि पुन्हा एकदा हा श्लोक व्यवस्थित ऐकूयात. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. जय जय रघुवीर समर्थ.